ऍक्च्युली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 17 जून 2025 ला एक महाराष्ट्र सरकारने एक GR काढलेला हिंदीच्या सक्तीबद्दल आणि त्या हिंदी सक्तीबद्दल आमचा विरोध नाही, पण त्यांची ती जी GR मधलं एक त्यांनी वाक्य लिहिलेलं आहे हिंदी ऐच्छिक म्हणून, तर त्या हिंदी ऐच्छिकला विरोध म्हणून आम्ही आज सगळ्या महाराष्ट्रभर आज 3 वाजता आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिला आहे की ह्या GRची आज होळी करायची आणि त्या निमित्ताने आम्ही सगळेजण आज सगळे शिवसैनिक पदाधिकारी आम्ही इथे जमलेलो आहे। हिंदी भाषिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्या GRमुळे आपल्याला जे ऐच्छिक वर्ड लिहिलं म्हणजे जर तुम्ही तो शब्द जर ऐच्छिक शब्द जर काढला तर हिंदी वगळून त्यांनी सांगितलं एका वर्गात म्हणजे कमीत कमी 20 जणांची संख्या वर्गात असली पाहिजे, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आजकाल मराठी शाळेचं खूप मराठी मुलं कमी असल्यामुळे मग ती जर हिंदी जर त्या वर्गात जर हिंदी मुलं जास्त असले तर आमचं मराठी पण आमची मराठी अस्मिता आहे ती कुठेतरी आम्हाला असं वाटतं की ह्या महाराष्ट्रातनं त्याचं महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा हा डाव असेल किंवा RSSचा डाव असेल, कारण त्यांचं चाललेलं आहे की एक राष्ट्र एक भाषा म्हणून, पण ही आपले जेव्हा त्रिभाषा जेव्हा झालेल्या आहे तेव्हा राज्यभाषेला हा महत्त्व दिलेलं आहे आणि राज्यभाषा ही आमची महाराष्ट्रातली ही मराठी आहे आणि ती आम्हाला मराठी माणसाला आम्हाला टिकवायचं आणि ह्या आमचा प्रत्येक मराठी माणसाचं एक कर्तव्य याच्यासाठी उठाव केला पाहिजे। हा आमच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 5 जिल्ह्याला राज्यविरहित म्हणजे पक्षविरहित सगळ्यांना मराठी माणसं एकत्र होणार आणि त्याच्यात कला क्षेत्राचे साहित्य क्षेत्राचे आणि सगळी मराठी माणसं पक्ष विसरून मतभेद विसरून सगळे एकत्र येऊन आम्ही याचा विरोध करणार आहे। काय वाक्यामध्ये काय नक्कीच, आणि ह्या लोक आमची महाराष्ट्रातली मराठी लोक हे आतुरतेने वाट बघतायत आणि आमच्या साहेबांनी पण सांगितलंय जे महाराष्ट्राच्या मनात आहे त्याच्या आम्ही नक्कीच आदर केला जाईल आणि सगळे ह्या निमित्तानं का होईना पण आम्ही सगळे मराठी माणसं एकत्र येऊ असे आम्हाला। BMC चुनाव येणार आहे का एकत्रित हे BMC मराठी माणूस का एकत्र होणार का चुनाव पण हे जे हिंदी भाषी आणि जे कालच एक फेसबुकवर एक पोस्ट बघितलेली आहे, पण आम्ही ॲक्च्युली आमच्या माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला 80% समाजकारण आणि त्या समाजकारणामधनं आम्ही सगळं मुंबईची समाजसेवा आमच्या प्रत्येक लहान म्हणजे शिवसैनिकपासून वरती पदाधिकारी आम्ही सगळे त्या याच्याने करत असतो, आम्ही जातीभेद हे करत नाही। हे आपल्या समोरचे विरोधी पक्ष आहे हे प्रत्येक वेळी जर तुम्ही बघितलं असेल त्यांचा एक डाव फसलेला हिंदू मुस्लिम पहलगामच्या निमित्ताने जे 4 अतिरेकी ज्यांनी आपला जो हल्ला केला त्यांना शोधण्याच्या ऐवजी त्याने एक पाकिस्तानमध्ये युद्ध हे फक्त नाटक होतं, हे फक्त त्यांना हिंदू मुस्लिमचा दंगा करण्याचं होतं, तिथून ते फसले। आता मुंबई महानगरपालिका आले हिंदी भाषिक आणि आमच्या मराठी माणसामध्ये एक नवीन वाद निर्माण करायचा हा पण त्यांचा हेतू असू शकतो असं आम्हाला वाटतं, पण त्याचा काही फायदा त्यांना होणार नाही कारण आम्ही सगळेजण एकत्रच आहोत। जरी आम्ही मराठीचा हा मुद्दा असला मराठीची अस्मिता आहे आणि खूप जण माझे उत्तर भारतीय मित्र आहेत किंवा गुजराती बांधव आहेत सगळे ते आम्ही मुंबईमध्ये राहतो त्यामुळे आम्हाला मराठी हा आम्ही जी मराठी भाषा आम्ही नक्कीच आत्मसात करू आणि तिला आम्ही प्राधान्य देऊ असं असे माझे मित्र जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आणि त्याचा काय महानगरपालिका आहे ते सगळेजण आमच्या उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या मागे आणि आमच्या शिवसेनेच्या मागे की सर्वात प्रथम महाराष्ट्र मुंबईमध्ये 2 भाव एकत्र आले तर त्याच्यामध्ये कोणाला गैर वाटण्याचं कारणच नाही। ही कुठची पारंपरिक त्यांची यांना अशी दुश्मनी नव्हती की एकमेकांचं तोंडच बघणार नाही किंबहुना एवढी त्यांची परंपरागत अशी यांना जानी दुश्मनी अशी होती। शेवटी ते भावंड आहेत आणि कुठे ना कुठे कार्यक्रमामध्ये एकत्र भेटणं एकत्र मुलाखती होणं एकमेकांशी बोलणं हे तर होतच असतात, पण आता विरोधकांची यांना पोटदुखी जास्त चालू झालेली आहे। लोक म्हणजे घोटाळेबाज लोकांना मांडीला मांडी घालून बसतात ते चालतं, तुम्ही बिर्याणी खायला पाकिस्तानमध्ये जाता ते चालू शकता, तुम्ही तुमची बोलतात हिंदुत्व हिंदुत्व आणि PDP बरोबर तुम्ही यांना युती केलेली तुमची ते चालते, पण 2 भावं एक मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलं तर सर्वांना पोटदुखी होते। आज तुम्ही बघत असाल हे फक्त 2 भावंड म्हणजे राजसाहेब असून दे आणि उद्धव साहेब असून दे हे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहेत, पण बाकीचं युतीच्या सरकारमध्ये एकही व्यक्ती एकही मंत्री एक चकार शब्द इथे काढत नाही याचा आम्ही निषेध करतो। एकही मराठी व्यक्तीच्या पाठीमागे ते लोक उभे नाहीत ही एक वास्तविकता आहे
आणि ह्याच्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे एक नंबरचे पदाधिकारी सर्व ही एकत्रित आम्ही इथे आलेलो आहेत एक मोर्चा काढण्यासाठी. आज त्यांचं जे GR निघालेला आहे 15 एप्रिलला 17 एप्रिलला मला वाटतं की GR निघाला होता, सक्तीचा GR होता आणि त्या सक्तीच्या GRच्या विरोधात आम्ही आज ही इथे होळी करणार आहेत. आम्हाला हा GR मान्य नाही. आम्हाला हिंदी लोक ठीक आहे आम्ही मान्य करतो, पण हिंदी सक्ती आम्ही बिलकुल मान्य करणार नाही. ही तुम्ही गुजरातमध्ये सक्ती मान्य केलेली आहे का? पंजाबमध्ये मान्य केलेली आहे का? तुम्ही तामिळनाडू, केरळ किंवा कर्नाटकमध्ये तुम्ही जाल तर तिथे त्यांची मातृभाषा किंवा तिची तिकडची स्थानिक जी बोलचालीची भाषा तीच बोलली जाते. तिथं तर हिंदी पण बोललं जात नाही. एक तर तुम्हाला ती स्थानिक भाषा किंबहुना इंग्लिशमध्ये तुम्हाला तिथे बोलायला लागतं. आणि इथे अशी सक्ती का करतात? आज मुलांचं तुम्ही बघाल तर पहिलीची मुलं बघाल तर त्यांच्या दप्तरांचं ओझं एवढं मोठं आहे की त्याच्यावरती अजून तुम्ही सक्ती करतात. अरे तुम्ही नोकरीची सक्ती करा. प्रत्येक घरपोटी आहे ना, प्रत्येकाला नोकरी देणार सरकारची ही सक्ती करा. प्रत्येकाला शिक्षण भेटलं पाहिजे, मोफत भेटलं पाहिजे, ती सक्ती करा. ह्याच्यावरती कोणाचं लक्षच नाही. पण ही सक्ती करताना मला सरकारला एकच विचारायचं आहे की तुम्ही ही सक्ती जी करतायत ते हे शिक्षक आहेत, हे शिक्षक मराठी देणार आहेत का तुम्ही? हे शिक्षक तुम्ही देणार आहेत, इतर भाषिक देणार आहेत. रोजगार कोणाला तुम्ही उपलब्ध करून देणार आहेत? मराठी किंवा भूमिपुत्रांना देणार आहेत की इतर भाषिक लोकांना देणार आहेत? हे तुमचं डाव, हे षडयंत्र, हे तुमची वोट बँक, येणाऱ्या काळाचं तुमचं राजकारण हे सर्वांना समजतंय. फक्त आता आपण बोलत नाही. शेवटी 5 तारखेला दोन्ही भावंड एकत्र आल्यानंतर हे एवढा मोठा मोर्चा निघणार आहेत किंबहुना हे संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे पक्ष एकत्र आले तरी एवढा मोठा मोर्चा काढू शकणार नाही. विरोधी पक्षाला फरक पडणार म्हणूनच त्यांचा आढाओढा चाललेला आहे. लक्षात आलं का? जे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात होतं ते स्वप्न आता लवकरच साकार होत आहे. येणाऱ्या 5 तारखेला आपल्याला दिसेल या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा इतिहास घडणार आहे आणि ते तुम्ही सगळेजण पाहणार आहात. लक्षात आलं का? आणि म्हणून विरोधकांची म्हणतो ना बरीचशी ईदभर फाटलेली आहे म्हणून त्या चर्चा चालू आहेत. नक्कीच राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले त्या महाराष्ट्राला एक नवीन दिशा मिळेल. या महाराष्ट्रात नवीन इतिहास घडेल आणि जे काही खोटा कारभार चाललेला आहे यांचा, जशी विधानसभा मशीनच्या माध्यमातून ईव्हीएमच्या माध्यमातून जिंकले, लक्षात आलं काय, तसाच त्यांचा डाव आता महानगरपालिकेमध्ये चाललेला आहे. कारण मराठी माणसाच्या लक्षात आलेलं आहे हा डाव हाणून पाडल्याशिवाय मराठी माणूस राहणार नाही. ही देखील आपल्याला मी या ठिकाणी ग्वाही देतो.